नमस्कार, मावळ न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. देशभरामध्ये प्रादेशिक आणि प्रादेशिक पक्षांची सत्ता संपत असताना सध्या राष्ट्रीय स्तरावरचा काँग्रेस पक्ष हा किंगमेकरच्या भूमिकेत या पक्षाकडे पाहिले जाते. काँग्रेस पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत येत असताना महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच पुणे जिल्ह्याच्या परिसरात काँग्रेस पक्षाची आगामी वाटचाल कशी राहील या संदर्भामध्ये आपल्याशी आज चर्चा करण्यासाठी आलेले आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट खंडूजी तिकोने यांचं आपण मावळ न्यूजमध्ये स्वागत करूयात. नमस्कार. तिकोने साहेब, आपलं स्वागत आहे. काय सांगाल? प्रादेशिक पक्ष फुटतायत, प्रादेशिक पक्षांचे आमदार फुटतायत, खासदार फुटतायत, पण काँग्रेसची माणसं मात्र फुटत नाहीत. काँग्रेसची माणसं का फुटत नाहीत? काँग्रेसचे खासदार आमदार पक्षालाच का चिटकून आहेत? काय सांगाल की काय ताकद आहे की ते लोक पक्षाला सोडत नाहीत, मात्र इतर प्रादेशिक सत्ता ज्या आहेत त्या फुटू लागलेल्या आहेत? काँग्रेस पक्षाच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर ह्या पक्षाला एक इतिहास आहे, स्वतंत्र चळवळीचा इतिहास आहे, त्यागाची आणि बलिदानाची परंपरा आहे आणि एक समृद्ध अशी विचारधारा आहे. आणि ज्या पक्षाची विचारधारा भक्कम असते तिथली माणसं किंवा तिथले आमदार खासदार सहसा फुटत नाही. इतर प्रादेशिक पक्ष हे कुठल्या तत्वावर स्थापन झालेले नाहीत किंवा त्याची बांधणी अशा विशिष्ट ध्येयाने झालेली नाही. कुठेतरी एक मतभेद झाला आणि एक वेगळा गट तयार झाला आणि त्याचा पक्ष तयार झाला. त्याला काही तत्व नाही, तत्वहीन पक्ष जेव्हा असतो तेव्हा त्याच्यामध्ये फुटाफुटी होत असते. म्हणजे प्रादेशिक पक्ष कुठल्या तत्वावर आधारलेले नाही, त्यामुळे ते फुटतायत. हो, बरोबर. काय असं तुमचं मत आहे? बरोबर. काँग्रेस पक्षाने अलीकडच्या राजकारणामध्ये कॉक्रोच जनता पार्टीला आतून सपोर्ट केलाय आणि काँग्रेस पक्षामुळेच कॉक्रोच जनता पार्टी चर्चेत आली, अशा प्रकारची चर्चा विरोधकांकडून पसरवली जाते. याबाबत तुमचं काय मत आहे? नाही नाही, असं काही नाही. काँग्रेस पक्षाने त्याला आतून सपोर्ट वगैरे काही दिलेला नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संघटना काढण्याचा, पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आहे आणि त्या धोरणानुसार काँग्रेस पार्टी निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे भाजपचं तिथं आलेले अपयश त्याच्यातून एक प्रादेशिक पक्ष आता निर्माण होऊ लागलेले आहेत. काँग्रेसचा त्याच्याशी काही संबंध नाही. पण कॉक्रोच जनता पार्टी म्हणते की आम्ही निवडणुका लढणार नाहीत, आम्ही फक्त आंदोलन करूनच सगळं मिळवणार आहोत किंवा आंदोलन करूनच आम्ही आमच्या मागण्या मान्य करून घेऊ. आणि देशातील कुठलाही राजकीय पक्ष याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये आणि तरुण याच्याकडे जास्तीत जास्त आकर्षित होत आहेत. अशा वेळी राजकीय पक्षांची काय जबाबदारी असायला पाहिजे? नाही नाही, सुरुवातीच्या काळात अनेक संघटनांनी असंच सांगितलं की आम्ही कुठल्याही निवडणुका लढवणार नाहीत, परंतु प्रत्यक्षात त्या पुढे निवडणुकीमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पार्टी जर त्यांना तसं समर्थन मिळालं तर तेही निवडणुका लढवू शकतात. महाराष्ट्र राज्यामध्ये जर काँग्रेस पक्षाची अवस्था आपण बघायला गेलो तर एकंदरीत अत्यंत बिकट आहे, अशा प्रकारे विरोधक बोलतात की काँग्रेसची अवस्था सध्या फार बिकट आहे आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट होत चालली आहे, असंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने बोललं जातं. नाही नाही, तर अशा वेळी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळण्यासाठी काय व्हायला पाहिजे? काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट नाही. शेवटी निसर्गाचा नियम आहे, चढ आणि उतार. त्या दृष्टीने ह्या गोष्टी घडत राहतात. लोक काय पाहतात की एखाद्याला संधी देऊन पाहतात तो हे कसं काम करतात आणि त्यांचं काम नावलं की पुन्हा दुसऱ्या ज्याला नाकारलं त्याला पुन्हा घेतात. लोकांनी बराच काळ काँग्रेसची सत्तेत राहिलेली की बुवा आपण इतरांना पर्याय देऊन पाहू, इतरांना संधी देऊ पाहू, ते कसं काम करतात. परंतु लोकांचा निश्चितपणाने नागरिकांचा भ्रमनिरास झालेला आहे आणि पुन्हा काँग्रेस सत्तेवर येईल. काँग्रेस कधी संपणार नाही. काँग्रेस ही चिरकाल आहे आणि ती सतत टिकून राहणार आहे, ती कधीच संपणार नाही. राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्ष कशा प्रकारे आगामी 29ला यश संपादन करेल? कारण भाजप त्यांच्यावर आरोप करतोय की असं कधीच होणार नाही, राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष संपत चाललेला आहे. मात्र दुसरीकडे परिस्थिती अशी आहे की सगळ्यांचा कल हळूहळू काँग्रेसकडे वाढत चाललाय आणि भाजप तर म्हणतोय की काँग्रेस पक्ष संपत चाललाय. काँग्रेस पक्ष याला कशा प्रकारे डिफेंड करेल? आता हे पहा, सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की राहुल गांधींना पप्पू म्हणून हिनवलं जात होतं. तेच पप्पू आज त्यांचे बाप झालेले आहेत. आता पप्पू म्हणतात का त्यांना? नाही म्हणत. त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली. राहुल गांधी हे तरुण आहेत, त्यांच्या चांगली तडप आहेत आणि निश्चितपणाने काँग्रेसला ते संजीवनी देतील असं आम्हाला वाटतं आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष उभा राहील असे आम्ही आशावादी आहोत. पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं काम वाढवायला पाहिजे, त्याच्या संदर्भात पक्षाकडून काही केलं जात नाही, अशा प्रकारच्या सुद्धा
अजित पवार गटाकडनं बोललं जातंय. तर पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष कशा प्रकारे मार्गक्रमण करेल आगामी काळामध्ये 29च्या दृष्टिकोनात? आता तुम्ही जाणतात की काँग्रेसचे अनेक दिग्गज लोक यांनी फोडले. आमदार संजय जगताप गेले, माजी आमदार बोरसे, थोपटे ओके. तेही गेले. असे अनेक मातब्बर मंडळी, हर्षवर्धन पाटील एक काँग्रेसचे, तेही बाजूला झाले. पुढे नेतृत्व करणारी मंडळी बाजूला झालेली आहेत. परंतु असं काही नाही की एखादा नेता गेला की नव्याने नेतृत्व निर्माण होत नाही. आमच्या जे आताचे सामान्य कार्यकर्ते आहेत, त्याच्यातून काही कार्यकर्ते आता उभारी घेऊन नेतृत्व तयार होईल आणि काँग्रेसचा दिवस चांगले आल्याशिवाय राहणार नाही. सध्या काँग्रेसचा मित्रपक्ष असणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे खासदार त्यांना सोडून गेलेत. त्यांचे खासदार फुटलेत. आता याच्यानंतर शरद पवारांचे खासदार फोडले जातील आणि भाजपवाले असाही दावा करतायत की त्याच्यानंतर आमचं ऑपरेशन हात असेल किंवा ऑपरेशन आम्ही काँग्रेस करू. तर याबाबत तुमचं काय मत आहे? असं होईल का? दुर्दैवाने उद्धव ठाकरे साहेबांचे खासदार फुटलेत. त्याच्यानंतर पवार साहेबांचे खासदार फुटण्याच्या मार्गावर असं ते म्हणतात. परंतु ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका तेवढीच महत्वाची आहे. जेवढे सत्ताधारी महत्वाचे तेवढे विरोधकही महत्वाचे. जर विरोधकच नसेल तर तुमच्या चुका कोण मांडणार, तुम्हाला प्रश्न कोण विचारणार, आणि मग सत्ताधारी मनमाने तसा काम करतील. आणि या भाजप सरकारची हीच भूमिका आहे की या देशातनं विरोधक संपूर्णच टाकायचा, विरोधक हा ठेवायचाच नाही. म्हणजे पाहिजे ते त्यांना करता येईल, परंतु हे शक्य होणार नाही. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि संसदीय पद्धतीची लोकशाही आहे. त्यामुळे विरोधक जरी आता त्यांना नाराम करण्याचा प्रयत्न केला, दाबण्याचा प्रयत्न केला, तरी विरोधक हे ताकदीने उभे राहतील आणि सत्ताधाऱ्यांना त्यांचं जे आता जे चुकीच्या पद्धतीने काम चाललंय त्याच्यावरती ते फोकस करून जनतेतून त्यांना बाहेर घालवल्याशिवाय राहणार नाही. येत्या 3 जुलैला भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पवनेचं पाणी पिंपरी चिंचवडला नेण्याच्या संदर्भात महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मुंबईला होणार आहे. पवनेच्या पाण्याच्या संदर्भात काँग्रेसने यापूर्वी सुद्धा स्टँड घेतला होता. हो, आता काँग्रेसची पुढील दिशा या संदर्भात काय असेल? नाही, खरं म्हणजे आता हा प्रश्न आहे ना त्या मंडळींनाच मी विचारला पाहिजे की पूर्वी ही मंडळी पवनेचं पाणी साठी जाऊ नये म्हणून आग्रही होती. आता तर तुमच्याकडे सत्ता आलेली, आता तुम्हीच निर्णय घेतला पाहिजे ना त्याच्यावरती. आमचं तर समर्थन काय म्हणजे पूर्वी आमचा जो भूमिका होती त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहे. पण तुमच्याकडे आता सत्ता आली, तेव्हा आमच्याकडे सत्ता होती, तुम्ही त्यावेळेला आमच्यावर टीका करत होता. आता तर तुम्हाला निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य आहे ना. तुम्ही आता काहीतरी एकदम ठाम निर्णय घेतला पाहिजे. पवनेच्या पाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांचंही पुनर्वसन झाले असा सरकारी पक्षाकडून दावा करण्यात येतोय की पुनर्वसन झाल्यावर नुसत्या बातम्या वाचतोय पण प्रत्यक्षात आणि कुठेच नाही काही. त्याची महत्वाची बैठक सुद्धा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे झाली होती आपल्या तालुक्याच्या आमदारांच्या उपस्थितीमध्ये. आणि एकंदरीतच हा जो प्रश्न आहे या प्रश्नासंदर्भात पाणी पिंपरी चिंचवडला मिळालं पाहिजे असा आग्रह पिंपरी चिंचवडच्या आमदारांचा आहे आणि मावळचे शेतकरी विरोध करतायत. यामध्ये नेमका तोडगा कसा निघेल किंवा राजकीय पक्षांची मावळातल्या जनतेची काय भूमिका असणार आहे? तुमचं काय मत? आता पुनर्वसन झालं याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. किंवा आता 2 एकर शेतकऱ्यांना द्यायचे, अमुक करायचे, तमुक करायचे. खरं म्हणजे ही भूमिका या ठिकाणी मी स्पष्ट करतो की हा प्रश्न खरं म्हणजे हा कोर्टात प्रलंबित आहे. याला सरकार याच्यावर काही करू शकत नाही. अच्छा. एखादी गोष्ट जेव्हा कोर्टात प्रलंबित असते त्याच्यावर सरकारला निर्णय घेण्याचा अधिकारच असतो. एकतर ते पिटिशन विड्रॉल केलं पाहिजे किंवा ज्यांनी पिटिशन दाखल केलं त्यांच्यावर तुमचा समझोता झाला पाहिजे. त्या कुठल्याच 2 गोष्टी झाल्या नाही. त्याच्यामुळे यांची जी बैठक यशस्वी झाली किंवा पुनर्वसन झालं त्या म्हणण्याला काही अर्थ नाही, त्याच्यात तथ्य नाही. ओमराजे निंबाळकरांच्या वडिलांना म्हणजे पवनराजे निंबाळकरांचा जो खून खटला होता त्या खून खटल्यामध्ये जर त्यांच्या बाजूने निकाल लागला तर ते शिंदे सेनेत जाणार होते. मात्र निकाल प्रत्यक्ष त्यांच्या विरोधात गेलाय आणि आता ते शिंदे सेनेतच गेलेत. पण कोल्हापूरला जेव्हा उपमुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहा यांची भेट झाली त्यावेळेस अमित शहानी असं विधान केलं की सीबीआयच्या कोर्टामध्ये ही केस आपण टाकूयात आणि सीबीआयच्या न्यायाधीशांकडनं पवनराजे खून खटल्यामध्ये ओमराजे निंबाळकरांना आपण न्याय मिळवून देऊ. देशाचे गृहमंत्री डायरेक्ट कोर्टातून न्याय मिळेल असं स्पष्टपणे ठामपणे बोलतायत. नेमकं याच्यामध्ये तुम्ही कायद्याचा अभ्यास करताय म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे की जज काय करू शकतो हे गृहमंत्र्याला कसं कळलं? न्याय व्यवस्था ही स्वतंत्र आहे.
आणि कायदा पालिका ही स्वतंत्र आहे. त्याच्यामध्ये कायदा पालिकेला न्यायपालिकेमध्ये हस्तक्षेप करायचा काहीच अधिकार नाही. त्यामुळे ते कशाच्या आधारे म्हणतात की त्यांना न्याय मिळवून देऊ? नाही, मला देशाला तरी तोच प्रश्न पडलाय ना, की अमित शहा कशाच्या आधारे म्हणाले एकनाथ शिंदेना, की हा खटला तिकडे कन्व्हर्ट करूयात आणि सीबीआयच्या जज कडून त्यांना आपण न्याय मिळवून देऊयात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ज्याच्यावरती प्रेशर आणून निकाल लावून घेणार असाल असंच म्हणावं लागेल ना. याच्यापेक्षा वेगळं काय म्हणू शकतो आपण? न्यायपालिका स्वतंत्र आहे. न्यायपालिकेत जे काय त्यांच्या समोर असेल गुन्हा अवगुणावरती निकाल दिला जातो ना. त्यामुळं यांनी म्हणणं की तुम्हाला न्याय मिळवून देऊ हे चुकीचं आहे ना. आगामी काळामध्ये काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात कशा प्रकारे कामगिरी करेल काय सांगा? त्या पहा आता काँग्रेस पक्षाची पुनर्रचना चालली, संघटनात्मक पुनर्रचना चालू आहे आणि बूथ पातळीपासून कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने नियोजन चालू झालेलं आहे. त्यामुळे भावी काळामध्ये काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रामध्ये उभा राहिला दिसत आहे. हे होते मावळ तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट खंडूजी तिकोणे साहेब. तिकोणे साहेबांसोबत अजूनही मावळ न्यूजच्या वतीने आपण गप्पा मारणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय घडामोडींविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास इथेच थांबूयात. तिकोणे साहेब, आपण मावळ न्यूजला वेळ दिलात त्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार.